जसे की पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलंच असेल की आम्ही एका कार्यक्रमानिमित्त एका मंदिरापाशी आलतो. मग काय पुढे आम्हाला पाणी नेऊन द्यायचं होतं भात बनवण्यासाठी. पाणी नेऊन दिलं राहुलने लगेच वतलं बघा. कोणी तर म्हटलं की भाताला पाणी थोडंसं जास्त झाले. म्हटल्यावर राहुल बघा कसं पाणी काढायला. असं पाणी काढलं तर भात शिजण्यासाठी 5-6 दिवस तर लागतीलच ना. नेमकं तो काय काढायला राहू वाढतोय भात शिजू दे. तोपर्यंत परप्पा आणून भातात मीठ टाकतो बघा. मग काय भाताचा कार्यक्रम समाप्त होतो. भात शिजूस तर तोपर्यंत इकडे मटणाची पण पातेल रेडी होती. अजून एक पातेला लागणार आहे वाटल्यावर लगेच नाना एक अजून एक पातेल धुवून घेतोय बघा. त्यानंतर इकडे भावड्याने मस्तपैकी हळद लावलेली मटणाला. त्यानंतर मीठ वगैरे टाकतो. हळद टाकल्यानंतर कलर मात्र भारी आलता बघा. मग काय पुढे मिक्सिंगचा कार्यक्रम चालू होते बघा. मिक्स झाल्यानंतर लगेच भावड्यात तेल वतायला सुरुवात करतो बघा. तेल वतून झाल्यानंतर राहुल काय बघा लगेच पातेल घेऊन जातो. मग काय भावड्या काय सुट्टी देतो काय लगेच पातेलमध्ये मटण टाकून देतो. तोपर्यंत भाऊन माझ्या बरोबर एक लेस मोठा स्कॅम होतोय बघा. माझ्या मोबाईलची झाली बॅटरी लो, त्यामुळे पुढचे क्लिप काय काढू शकलो नाही. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.